तर जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललो आहोत किल्ले कमळगड. कमळगड हा वाई तालुक्यातल्या जंगलामध्ये वेढलेला असा सुंदर असा गिरिदुर्ग असून ह्याची उंची 4200 फूट इतकी आहे. आणि ही कमळगडावर काताळकोरीव कावेची विहीर ही जगप्रसिद्ध असून अनेक लोक ह्या विहिरीची भव्यता बघण्यासाठी येत असतात. आणि मान्सून मध्ये ह्या किल्ल्याचं मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे निसर्गाने भरलेली ही जंगल पाऊल वाट आणि तसेच अनेक प्राण्यांचे दर्शनही होऊ शकते. आणि ह्याच किल्ल्याची सुंदरता स्वतः अनुभवण्यासाठी आज आपण चाललो आहोत किल्ले कमळगड. तर जय शिवराय मित्रांनो, कसे आहात सगळे? फिट अँड फाईनच असतात. आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हा किल्ले कमळगड. तर आज आपल्यासोबत अशोक आहे. अशोकला तर तुम्ही बघताच, मागच्या 4 व्हिडिओ बसून तो आहे आपल्यासोबत. आणि आज आपल्यासोबत एक नवीन मेंबर जोडला गेला आहे, महेश. तो आपला ऑफिस कलिकच आहे, तर आज तो पण आहे. आणि मागं तुम्ही बघताय तो आकाश आहे. त्याला तुम्ही पहिल्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, त्याला तो ओळखताच तुम्ही. त्याचं तोंड दाखवतो, मी दाखवतो. नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. तर मित्रांनो, निघूयात आपण. वाट तर धरली आहे आपण आता. म्हणजे रात्री 3:30ला निघलेलो आहे पुण्यामधून. आणि नाही म्हणले तरी आता 9 वाजलेले आहेत आम्हाला. यायला रमत गमत व्हिडिओ काढत वगैरे मस्ती मजा करत आलेलो आहे. शेवटी पायथ्यापर्यंत आलोय. आता इथनं स्टार्ट होते आपला पाऊल वाटा चालू होते. ते इथनं आपल्याला नाही म्हणलं तरी अर्धा 1 तास बोललेत गावकरी, लागते ना आपल्याला. तर बघूया आता किती वेळ लागतोय, कसा. चला. तर मित्रांनो, बघू शकता की कसं झालेलं आहे. अख्खा रोड पाणी भरलेला आहे. इतकं भारी वाटतंय ना, लय भारी वाटतंय. अख्खा म्हणजे इतकं निसर्ग झालंय ना, इतकं म्हणजे संपलंय रे, मी संपलोय. प्रत्येक वेळेस संपतो कसं. चला मित्रांनो, हळूहळू पुढे निघूया. म्हणजे तुम्हाला डोंगर दाखवतो, त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आपल्याला. चला. कुणी बघितलंय चिंटू? चुकून परत कुठं आलेलो आहे गाईस. तर मित्रांनो, गाड्या येताना थोडं चुका वगैरे होतात, कारण की रोडवर पण जातो म्हणजे जातो. भरपूर ट्रॅकर आहेत असे चुकतात. आले ना, बोर्ड आता लावलेले आहेत कमळगड. तर इथनं रोड आहे, पाण्याचा थोडा प्रभाव वाढलेला आहे. लाईटली पण जाऊ शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. चला. कमळगडावर येण्यासाठी भरपूर मार्ग आहेत, पण आपण पुण्यातून भोर मार्गे आलो. रायरेश्वर आणि केंजलगडाच्या पायथ्यापासून वाई मार्गे आणि वासुळे गावामधून आपण ट्रेक चालू केला. तर मित्रांनो, बघू शकता, आपण नाही म्हणलं तरी आपल्याला 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत आपण ट्रॅक चालू केल्यापासून. तर हे जे डोंगर बघताय ना, त्या डोंगराच्या आपल्याला पलीकडे जायचं आणि पलीकडे गेल्यानंतर जंगल लागतं, नंतर गड लागतो आपला. तर आता इथनं आपण निघूयात अजून पुढं. शक्यतो भरपूर वेळ लागला आपल्याला वर यायला. 15 ते 25 मिनिटं झाले असतं, पण अर्धा तास धरून चाला, आम्ही चालतोय मग येत नाही. तर बघू शकता व्ह्यू पण, पाऊस पण चालू झालेला आहे. तर व्ह्यू बघू शकता आणि त्याला पण बघू शकता. ए यार, कपडे धुवायला आला का तू? कपडे पाणी. हा संपूर्ण ट्रॅक जंगल ट्रॅक असल्यामुळे एक्झॅक्ट जायचे कुठनं ते कळत नाही. तसेच रस्ते चुकवणारी पायवाटी इथे तुम्हाला पाहायला मिळते, जिथे सहज तासोन तास जंगलामध्ये कोणीही भटकू शकतं. कमळगडावर जाण्यासाठी 2 बेस विलेज आहेत, वासोळे आणि नांदगणी. दोन्ही गावापासून गडावर जाण्यासाठी 3 तास लागतात.
कमलगडला काही लोक कमालगड असंही उच्चारतात. जावडी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला. नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेना आणि पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद मिळते आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता आणि किल्लेदार पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात. तर मित्रांनो बघू शकता, नाही म्हणलं तरी 1 तास झालेला आहे. ट्रेक चालू आहे आमचा. बघू शकता कसं आलेलो आहे आम्ही. पार आबडधोबड रस्त्यातून गुडुम 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 असं आलेलो आहे. नाही म्हणलं तरी अजून डोंगर आपल्याला क्रॉस करायचा आहे. सगळी थकलेली आहेत. चालू आहे पुढे पात्रा. मित्रांनो बघू शकता, खालनं आलेलो आहे. ते दिसतंय का तिथनं. अजून तर एवढं डोंगर क्रॉस करायचा आहे. भरपूर वेळ झाला आपल्याला. चला निघूया हळूहळू वर. दमलोय तर आहे. दमलाय चला. वासोळे गावातून ट्रेकला सुरुवात केल्यापासून जवळपास 2 तासानंतर आपण गोरक्षनाथांच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. इतका क्रॉस केले की पलीकडेच आपल्याला जायचंय. फाटा लागतो आणि तुम्हाला दाखवू शकतो. आता जर इथं वर आले, वाऱ्यामध्ये आवाज येतो की नाही माहिती मला. तर वर आल्या तुम्हाला गेला बोर्डाप्रमाणे तुम्ही तसं जावा. आता इथं वर गेले की कमळगड. कम्प्लिटली 2 तास झाले आपल्याला. तो आवाज येतो की नाही माहिती राव. वाऱ्यामुळे नॉईस कट होते ना. तर मित्रांनो कम्प्लिटली आपले 2 तास झालेले ट्रेक चालू करून आणि आता खूप जवळ आलेलो आहे. पलीकडे गेले की दाखवतो मला काय डायरेक्टली. तर मित्रांनो बघू शकता इथनं पण रोड आहे. म्हणजे इथनंच वर जायचं आपल्याला ऍक्च्युली. इथनं आपण वर आलेलो आहे. कम्प्लीट 2 तास झाले आपल्याला वर लागले म्हणजे वर यायला. करेक्ट आपण 9ला निघलो होतो. आता 11:30 वाजलेले करेक्ट. तर आता बघू शकता वर आल्या तुम्हाला श्री गोरक्षनाथांचं मंदिर दिसल. तर आपण इथं आता दर्शन वगैरे घेऊ. दर्शन घेऊन जरा तिथं जरा खाऊया. भूक लागली आहे खूप वेळचं. म्हणजे असं आम्ही सकाळी नाही म्हणलं तरी 5:30ला आय थिंक वडापाव एक वडापाव खाल्ले होते आणि चहा पिला होता. आता खाऊया. डबे आणलेले आहेत मम्मीने. सकाळी जेवण बनवलेले आहे. आकाशच्या पण मम्मीने आणि माझ्या पण मम्मीने. आता डबे आणलेत. टिफिन आपल्या इथं खाऊया. आणि सांगायचं झालं तिथं आपल्याला खाली आल्या वर म्हणजे मॅगीचं पाकिट दिसलं नाही का. तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे. तुम्ही मॅगी पार्टी वगैरे करता मान्य आहे. वरती जाऊन टेंट पण लावता. सगळं प्रॉपर आहे. पण आले ना प्लीज कचरा सोबतच घेऊन जावा. खरंच कचरा करू नका. गडावर येत आहे ना थोडं काळजी घ्या. कारण कसं आहे कचरा आत्ता काहीच नाही गडावरती आणि तुम्ही थोडा कचरा करताना तर वाढत जाईल. इथं प्राणी वगैरे पण आहे. आपणच राहतोय असं नाही. आपणच येतोय गडावरती असं नाही. इथं तुम्हाला हरिण बघायला भेटेन, पोपटं बघायला भेटेन, वानेरं बघायला भेटेन, बिबट्या बघायला भेटेन. प्रत्येक प्राणी बघायला भेटेन तुम्हाला इथं. तर आले तर चुकीने त्यांनी खाल्लं वगैरे नका ना. असं नका करू. आले तर गडावरती प्लीज एवढी विनंती माझी. गडावर आले तर कचरा वगैरे काही करू नका. तर आता दर्शन वगैरे घेऊया. इथं जेवण वगैरे करू आणि पुढे निघूयात. चला. तर मित्रांनो या जेवायला मस्तपैकी काय बोलते त्याला गवार चटणी शेंगदाण्याची आणि चपाती आणि पराठा. एक नंबर. तर मित्रांनो बघू शकता आपलं दर्शन वगैरे पण झालेलं आहे आणि लंच म्हणजे जेवण वगैरे पण केलेलं आहे. आपण तिथं बसून कचरा वगैरे परत डस्टबिन मध्ये भरला. आपला काही कचरा नव्हता. चपाती आणलेली, भाजी आणलेली, ठेसा आणलेला, ते केलं, खाल्लं वगैरे निघालं. अर्धे आपले पुढे निघाल्यात. इथनं रोड आहे तर निघूयात पुढं हळूहळू. काय जवळच आहे म्हणले. निघूयात आता आपण पुढं. चला.
वाचलं, बघू शकता काय लिहिलंय. चल आकाश, कसं वाटतंय तुला? एकदम माझी नाही जिरलेली, बाकीच्याची जिरवली. दोनदा पडलो मित्रांनो, तुम्ही पण येत आहे. व्यवस्थित या, चिखल खूप आहे, पाय सरकतो. आणि बघितलं कसं झालंय बघा. चायला मित्रांनो बघू शकता, ज्या प्रकारे मी पडलो त्या प्रकारे अख्खा चिखल लागला होता मागं. तर ते पुसावं लागतं ना, पाणी वाहतंय ताजं पुसून घेतंय त्यामुळे. चला, तर मित्रांनो बघू शकता, वर आले ना की थोडस असं पठार भेटेल तुम्हाला. आणि इथं फुलं बघा, वेगळ्याच प्रकारची फुलं आहेत थोडीशी. आणि इकडं वर आले ना थोडस, म्हणजे गोरक्षनाथांचं मंदिर क्रॉस केलं की थोडस वर आले की तुम्हाला इथं मोठस थर भेटेल. तर ते काका वगैरे असते तिथं, तर चहा काय जेवायला वगैरे पाहिजे ना असं कुणाला, तर इथं भेटून जाईल आपल्याला. आता आम्ही येताना जरा चहा वगैरे पिणार आहे. आता डायरेक्टली वरती गडावरती जाऊयात आपण. म्हणजे अजून तर खूप जायचंय वरती, खूप जायचंय वरती अजून. जवळपास 3 तासाच्या सुंदर अशा जंगल ट्रॅक नंतर आपण पोहोचतो गडाच्या पायऱ्यांपाशी. जय शिवराय मित्रांनो, अशा प्रकारे आपण 3 तासानंतर कम्प्लिटली गडाच्या पायथ्याला आलेलो आहे. तर आता इथनं निघूयात वरती. 3 तास झाले आपल्याला. बाकीचे बघा सगळे थांबलेत खाली. दाखव त्यांच्याकडे, त्याला पण दाखव त्याला. हॅलो. तर चला मित्रांनो निघूयात वरती. चल. कमळगड हा कुणी बांधला ह्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. मराठा साम्राज्याच्या वेळेस विजापूरच्या मोकासदार यांच्याकडे असल्याचा उल्लेख आहे. मोड लिपीत असलेल्या उल्लेखावरून या गडाचं नाव कत्तलगड असल्याचे समजते. 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर मित्रांनो बघू शकता, ही कावेची विहीर आहे. आपण खाली जाऊ सगळं दाखवतो म्हणा कशी आहे कशी नाही खाली. मित्रांनो बघू शकता, आम्हाला नाही का साप भेटलेला आहे. माझ्या पायाखाली झाला डायरेक्टली. बघू शकता, विषारी साप आहे. बाबा पायच गेला माझा डायरेक्टली. बरं झालं चावला बिवला नाही कुठं. मित्रांनो आता व्यवस्थित आहे. साप वगैरे खूप मोठे मोठे आहेत. बघा आमच्यावर काय झालंय,
खतरनाक विषय झालेला आहे. बिचारा पाय पडलं थोडंसं. विषारी का नाही माहिती कोणत्या प्रजातीचं आहे. लक्ष नाही दिलं रे काय आपण डायरेक्टली. तर मित्रांनो खाली आलेलो आपण, वाजले 3 आणि प्रॉब्लेम असा झाला तिथं साप बघितला, तिथं आपली चार्जिंग संपली. मग खाली आल्यानंतर मी पॉवर बँकला आपली चार्जिंग लावली, थोडी चार्जिंग केली आणि खाली आलो. खूप वेळ म्हणजे लगेच आलो खाली. वर जायला वेळ लागला मला, 3 तास आमचे गेले. यायला 1 तास लय झाले. 1 तास लय झाले काय रे, 1-1.5 तास लय झाले. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला, ट्रॅक कसा वाटला सगळ्यांनी सांगा. सुंदर आहे, छान वाटलं, लय भारी. भारी. फक्त पाण्याचं थोडं स्टार्टिंगला आहे, त्याच्यानंतर चढायचंच आहे आणि पुढे वरती गेल्याच्या नंतर पूर्ण कमी 3 तास लागते. 3 चांगला तास आहे, पण लागतात चढायला. व्ह्यू एक नंबर आहे क्वालिटी मध्ये. आणि प्रॉब्लेम असा आहे आता व्यवस्थित आहे. मी 2दा पडलो, सांगायची इच्छा नाही आहे त्या गोष्टीची. ते जरा मूडच ऑफ झाला तिथं डायरेक्टली. ह्यो पण पडला, ह्यो नाही पडला, ह्यो पडला, आपण नाही पडणार. सगळे पडलेत सगळे. सांगायचं कोणालाच नाहीये. बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. पडलो, मजा आली. पण सगळे पडले. सगळे पडलं नाही, सगळे पडले, लाजू नका. पडले सगळे, मजा आली. वडे बिडे एक नंबर सीन आहे. या तुम्ही पण या गडावरती एक्सप्लोर करा, भारी वाटन. ट्रॅक आहे मस्तपैकी. या मस्तपैकी घरचं जेवण घेऊन या, भाकर आणि मस्तपैकी चटणी घेऊन वरती खा. व्यवस्थित या, व्यवस्थित जा. हा, जरा साप वगैरे जास्त मला आहे. वरती काय घेऊन नाही आले, तर वरती एक घर आहे, त्याच्याकडे सगळे भेटन. आपण स्क्रीनवर त्याचा नंबर लावू, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा direct नंबर contact लावूया. वरती गेले ना तर तिथं फोन जरी केला ना तर बनवून ठेवतो तुमच्यासाठी. तर काही लागन तर डायरेक्टली जावा. तुम्हाला बाकीचं चहा वगैरे मिळेल, पिठलं भाकर ते करून देतील. तुम्ही जाताना 15 मिनिटं अगोदर सांगून जावा त्यांना, ते तुम्ही रिटर्न येईपर्यंत करून ठेवतील. जेवणाची सोय आहे चांगलं, एक नंबर. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना, आणि व्हिडिओ शेअर करून टाका प्रत्येकाला. चला भेटू आणि पुढील पुन्हा. गडाचं नाव कमेंट मध्ये सांगा. हां, पुढील गाडाचं कोणत्या गाडावर जायचं नक्की सांगा. त्या गाडाचं नाव टाका, आम्ही त्या गाडावर तुम्हाला दिसेल नक्की. आणि गडाचं नाव जास्त वेळा येईल त्या गडावर आपण जाणार. चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.